मित्रांनो, शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। राज्यामध्ये पावसाचा आपल्याला खंड पाहायला मिळतोय। आज आहे मित्रांनो या ठिकाणी गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट 2026। आज मित्रांनो कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। तुम्हाला विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय, तुम्हाला मित्र तुमच्या भागामध्ये पावसाची परिस्थिती कशी आहे ते आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। तर आज आहे 20 ऑगस्ट 2026। आज मित्रांनो या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करू आपण। जसं की स्क्रीनवरती बघता या ठिकाणी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळतोय। गोंदिया शहर व आसपासच्या परिसरामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो विदर्भाचे जे उर्वरित जिल्हे आहेत यवतमाळ, वाशिम, अमरावती, बुलढाणा, अकोला, वर्धा तसेच या ठिकाणी चंद्रपूर या भागामध्ये मित्रांनो आपल्याला हवामान तर काही भागामध्ये ढगाळ पाहायला मिळते, परंतु पाऊस हा पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी गायब पाहायला मिळतोय। पावसाची शक्यता कुठल्याही प्रकारे या ठिकाणी पाहायला मिळत नाही। तसेच खानदेशमध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील हवामान काही प्रमाणात ढगाळ आहे, परंतु पावसाची शक्यता ही पूर्णपणे आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते मित्रांनो। म्हणजे पाऊस हा या ठिकाणी पाहायला मिळतच नाही। तसेच या ठिकाणी मालेगाव, मनमाड असेल, नाशिक असेल या संपूर्ण भागामध्ये देखील पूर्णपणे पाऊस हा गायब झालेला आहे। या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता ही पाहायला मिळत नाही। तर मराठवाड्याचा विचार केला तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये पूर्णपणे हवामान हे कोरडं आहे। कुठल्याही प्रकारची पावसाची शक्यता ही मराठवाड्यामध्ये आज पाहायला मिळत नाही। बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला हवामान हे अक्षरशः कोरडं पाहायला मिळते। कुठल्याही पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत नाही। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा या ठिकाणी पुणे असेल, सोलापूर, कोल्हापूर या भागामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते, परंतु पावसाची शक्यता नाही मित्रांनो। सातारा जिल्ह्यातील काही भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो, परंतु जास्त काही पावसाची शक्यता नाही। पुणे जिल्ह्यामध्ये देखील पूर्णपणे पावसाचा जोर कमी झालेला आहे। या ठिकाणी पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरती सुद्धा आपल्याला पाऊस हा पाहायला मिळत नाही। काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला हवामान ढगाळ आहे। काही भागात हलक्या देखील स्वरूपाचा पाऊस आहे, परंतु जास्त काही पावसाची शक्यता कोकणपट्टीमध्ये देखील पाहायला मिळत नाही। मुंबई असेल, या ठिकाणी ठाणे, पालघर या भागामध्ये देखील पावसाचा जोर हा पूर्णपणे कमी झालेला आहे। एकंदरीत मित्रांनो आज 20 ऑगस्ट संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्येच पावसाचा जोर हा पूर्णपणे कमी झालेला आहे। ज्या भागात पाऊस सुरू होता त्या भागामध्ये देखील पावसाचा जोर कमी झालेला आहे। मराठवाडा असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, मध्य महाराष्ट्र असेल या भागामध्ये तर अक्षरशः पूर्णपणे हवामान आपल्याला कोरडं पाहायला मिळते। तर या ठिकाणी कोकणपट्टीच्या काही भागामध्येच आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। हवामानामध्ये मित्र अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।